वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. वाटलं नव्हतं इतक्या लवकरच आपलं जे एक माइलस्टोन आहे ते अचीव होईल आपल्या सबस्क्रायबर्स फॅमिलीचा. बट होत आलंय म्हणून आपण सेम डे आता रात्र झाली पण आपण नव्याने ब्लॉग चालू करतोय. जस्ट टीव्ही वरती आता ते सगळं करत बसलो तर मग खूप टाइम जाणार आहे म्हणून आपण जसं ठरवलेलं फोनवरतीच लॉग इन करून आपण स्क्रीनकास्ट करू टीव्ही वरती. चेक झालं टीव्हीवर थोडे डिले होते, लॅग होते फ्रेंड्स. पूजा 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 8 ते बघ परत एक अजून वाढला 998 आणि परत 997. 998 असं का होतंय काय माहित नाही आपल्याला. आता ते असेल कोणतरी अनफॉलो करतं असं का. पुढे झालं परत 998 दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा झालं बी. इथे पॉपकॉर्न संपलं त्याच्यातलं. यार एक दोन पटकन व्हावे ना. मी अनफॉलो करून पुन्हा फॉलो करू काय होणार पूजा? अनफॉलो नाही, युट्यूब वरती सबस्क्राईब म्हणजे तेच ते मी अनसबस्क्राईब करून सबस्क्राईब करू. त्यांनी काय होणार आहे? त्याने वाढेल ना. मग कसं वाढणार? ते कमी होऊन परत वाढणार पूजा. बघू फ्रेंड, झालं तर ठीक, नाही तर मग वेळ लागणार असेल तर पहिला जेवून घेऊ आणि मग नंतरला. हा वेळ लागणार असेल तर किती वेळ असं थांबायचं? असं थांबतच राहायचं. मग तेच तर म्हणून म्हटलं जेवून घेऊया आपण. अरे यार कर ना पटकन. अरे ते माझ्या हातात थोडी ऑर्गॅनिक आहे, आपण थोडी काय करू शकतो त्याला. एवढंच की फोन टीव्ही वरती डिले होता. हा इथं पण लक्ष ठेवलं पाहिजे फोनवरती. बाप ए पूजा हळू 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 हळू. So friends, congratulations to all of you friends. Congratulates Pooja. थँक यू. तुला पण Congratulate बच्चू. Thanks Goody. Congratulations to you too Goody. Congrats बदुक. आई ग एक डोळ्यात, अरे मम्माच्या डोळ्यात. Congratulations बच्चू. फ्रेंड्स अच्छा अजून एक वाढलाय. ए टोने टोने अजून एक कमी झाला. कमी पण झालंय. थँक्यू सोनी. थोडीशी खुशी होतीये फ्रेंड्स. अजून मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे की इफ वी आर होल्डिंग सच सॉर्ट ऑफ respected viewers, respected audience, then we have to be punctual, we have to be proper. Sorry. We have to be proper deliver केलं पाहिजे कॉन्टेंट ब्लॉग्स. तर बघू आता रात्रीचं तर काय करू शकणार नाही. जेवू आणि त्या टाइमनी आपल्याला काल केक आणून दिला होता. दिस इज द राईट टाइम टू काय अरे स्क्रीन झाली आहे लॉक. फोन लॉक झाला. हा युनिट 10, 100, 1000, 10,000 लाख. 50K झाले होते तेव्हा खिचडी होती आणि 100K झाल्यावरती झुणका आणि भाकरी. अरे वाह वाह वाह. उस्ताद आमिर. अरे आमिर खान की बात कर रहा हूँ. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग. बाय बाय. वाजत आहेत फ्रेंड दुपारचे 3. मी बघतोय ग्रॅनी गेम एस्केप कसा करायचा. कारण की मी खूप प्रयत्न केलं पण नाही होत आहे. काही अजून कुठे हिंट आहे का जी माझ्याकडून सुटते ते. सकाळी जाताना खिचडी बनवून गेली आहे. ती खिचडी कोण कोण खात आहे? मी आणि बेबी बुग्या खाते खिचडी ना. एवढंच की सकाळी जाताना पूजा गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग बोलली. पण हा न्यू ब्लॉग काल रात्रीच चालू झाला होता. ते फ्लो मध्ये निघून गेलं मी सांगितल्यामुळे. दिस इज द अनदर डे फ्रेंड्स. बघ बेटा हाताला लागलं बेटा. शाबाश. खिचडी खाते. हा ते बघ गेम. झोपला लेट का झोपलाय? मगाशी झोपली. वाजत आहेत फ्रेंड्स आज आणि पूजा आत्ताशी आली घरी. कालपासून ऍक्च्युली जरा जास्त उष्णता जाणवायला लागली. कसा होता आजचा दिवस ऑफिसचा? बकवास. काँग्रेस पूजा. कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा. हॅलो. काय होतं? तिला झोपू दे. तिला उठव. दमली मी यार. खूप अंडे बॉईल करून देऊ खाशील? अजिबात नाही. आज गुरुवार आहे. अरे मग काय किती वेट केला पूजा तुझा. मी विचार करत होतो तू 6:30-7 ला येशील तर आपण सपरे वडापाव घेऊन आलो असतो. पण खरंच खूप काम होतं. अतिशय बाप रे. बघितलं फ्रेंड सुधारणा मराठी.
चहा ठेव ना. चला आपण चहा ठेवून घेऊया. भले हे धुतलेले भांडे आहेत पण तरी पण वापरण्याच्या अगोदर प्यायच्या पाण्याने परत एकदा व्यवस्थित क्लीन करून, त्याचप्रमाणे चहापत्ती देखील आणि त्याचप्रमाणे साखर देखील. चहा झाला देखील. चहा पूजाचा ना काय करू मला समजत नाही. पूजा आता तू बाटल्या बिटल्या धुवायला घेतल्यास. हा मगाशी निघालोच होतो आपण बाहेर, इतक्यात पूजानी इकडे जे नाही का व्हाईट कलरचं रॅक टाईप होतं ते तिने काढलं सगळं, त्यातलं सामान सगळं पुसून ठेवलं आणि ते सगळं लावलं खाली. आणि तो जो रॅक होता डिसेंबर करून सगळं असं बाहेर ठेवलं होतं प्लास्टिक वाल्याला द्यायला. हे सगळं करण्यामध्ये आपला 1 तास गेला. वरतून पडली होती, 4 दिवस बघितली वाट. वरती ठेवलीस का बॅग? नाही उचलून. बॅग कोणती पडली? ही काय ती वरची बॅग त्याच्यावर पडली होती म्हणून ते वाकलं होतं. अच्छा 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 माय बॅड. किती सावकाश आणि खालती बघून चालते बघा ना. पूजाने आता जस्ट लादी पुसून घेतली आहे. आपण आता चाललोय बाहेर ऍक्च्युली स्ट्रीट फूड काहीतरी जेवायला, कारण की थोडंसं आपलं छोटंसं सेलिब्रेशन. आणि वाजलेत आता 10:15. काय मारणार आहे? नको रे बेटा नको रे. पूजा संध्याकाळपासून आली होती ना गाईस, तर पूजा त्याच कपड्यांवरती होती बरं का ऑफिसच्या. आणि आमचा हाच प्लॅनिंग होता की ठराविक एक हॉटेल आहे तिथे जाऊन आपण जेवूया, पण नाही. ह्यांनी मेन टायमाला आता लादी पुसत असताना माझ्यावरती बॉम्ब टाकला की स्ट्रीट फूड खायला जाऊया, आणि पटपट कपडे बदलले. म्हटलं अरे यार आतापर्यंत मी विचार तरी 10 वाजून गेल्यानंतर स्ट्रीट फूड कोणतं आहे, स्ट्रीट फूड कोणतं भेटणार. हे तर वाईफ फूड झाला. स्ट्रीट फूड आता कुठं रात्रीचं शोधायचं बघू. नाही मी आता लादी का पुसली माहिती तुला? कशाला माहिती? आल्या आल्या लगेच झोपायला ना. डोकं तसं सीझनल शार्प आहे. बघू त्याला कसं घेऊन जाणार बेटा. गोलूला पण चप्पल घालूया आपण. त्याला कसं घेऊन जाणार बेटा? स्कूटी पकडतील 4 लोक अलाउड नाही. वेळेस खेळणे घेऊन जायला बोलते. आता ते पण काय गाडी आहे की काय टेम्पो आहे आपला. नको 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 नको. तर सक्सेसफुली पूजानी डोकं लावून जो 4था मेंबर येणार होता आपल्यासोबत त्याला पूजानी झोपवून टाकल्या घरी, आणि आपण 3घच चाललोय. मी अंधेरी स्टेशन ईस्टच्या आपण बाहेर आलेलो स्ट्रीट फूड बघायला, तर ऑलमोस्ट बंद झालंय. काय का आता? अरे पुढे बघूया चल. का डोसा खायला बाहेर आलो आपण, दुसऱ्या ठिकाणी आलो फ्रेंड्स, ते पण बंद. आणि जे उघडे आहे ते डोसा इडली वडा आहे, ते पण रात्री खायला बाहेर आपण नाही निघालो. आता चला आता घरी खिचडी भात बनवलाय. शेवटी आपण येऊन थांबलो फ्रेंड्स. सोसायटी रोड करून आहे. जोगेश्वरी स्टेशनचा स्ट्रीट आल्यावरती हा रोड पडतो. काय बेटा? व्हेरी गुड व्हेरी गुड, थँक्यू. भाव्यानी मला हेल्मेट आणून दिला. 2-3 स्टॉल इथे ओपन आहे, तिथूनच काहीतरी ट्राय करू. बोल मला तू काय खाणार आहे? ते बोलले ना मंचुरियन ते ग्रेव्ही बोललं असतं. ओके, तर एक मंचुरियन चाउमिन आणि एक मंचुरियन ग्रेव्ही का. 2 ऑर्डर तरी करून टाकलेत फ्रेंड्स. दुसरं पण काहीतरी ट्राय करू. हा पूजा जे आहे त्यातच चेक करू. अच्छा या साईडला पण एक आहे, ट्रेस करून एकदाच ह्याच्यामध्ये पण चेक करून घेऊ काय काय अवेलेबल आहे आणि किती वेळ आहे, खास करून पहिला तर बंद व्हायला. नॉनव्हेज चालेल बर्गर, फ्रेंच फ्राईज असतील तर घे ना आपल्यासाठी. हो मी खाईन. पूजा बोलते वॉफल्स घे, पार्सल घे. ठीक आहे. दुसरा मग एक फ्राईज बोलतो. मग फायनल ऑर्डर करून टाकली फ्रेंड्स. एक चीज क्लासिक बर्गर, होटल स्पाइसी बर्गर, हाँ, और एक चीज क्लासिक बर्गर, हाँ, एक बेल्जियम में डार्क वॉफल, हाँ, एक स्प्राइट. राइट, ना? हाँ. सिर्फ वो वॉफल पार्सल दे दो, बाकी का आपका जो खाने को एक बर्गर रह जाएगा, तब मैं वॉफल को पार्सल कर दूंगा. ठीक है चलेगा. थँक्स. हेलो 325. ओके, जस्ट 325 मध्ये फ्रेंड्स. थँक्यू. ठीक आहे. पूजाची ऑर्डर झाली आहे कम्प्लीट फ्रेंड्स. आता जस्ट माझी बाकी आहे. एवढं पण आहे. पोट जेवण पण आपल्याला भरायचं आहे ते या स्ट्रीट वरती. आता 2 शॉप आपल्याकडे आहेत. दुसरं पण अजून काही लागलं तर ऑर्डर करू. थँक्यू. हे काय घेतलंय? हे मंचुरियन चाउमिन. पण जस्ट विचारायला गेलो अजून काही आहे का ऍडिशनल काहीतरी खायला, तर येस यांच्याकडे ते पिण्यासाठी पण आहे बरंच काही. काय काय आहे ह्याच्यामध्ये ब्ल्यू लोगन वगैरे काहीतरी ट्राय करायचं का. मॉकटेल्स मध्ये आहे त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी. तू ग्रीन मिंट चाट पंच ते मला तू नको सांगू काय घेऊन, मी माझं ट्राय करतो. तेव्हा खाली मँगो शेक पण आहे कारण की नाही, मी लेव्हेंडर स्पार्कल पिणार. मॉकटेल्स मध्ये ना एक पिंक वेरीला आणि एक लेव्हेंडर स्पार्कल. जस्ट पूजाने सांगितलं टाइमपास साठी थोडीशी शेव घे, तर त्यांनी दिली. हेल्प केलं थोडंसं.
सगळ्यात पहिल्यांदा फ्राईज ट्राय करू फ्रेंड. फ्राईज खाल्लं ना ॲक्च्युली घरी बनवल्यासारखे आणि मॅगडीची पण कॉम्बिनेशन टेस्ट लागते. तू ट्राय केलं फ्रेंच फ्राईज? चांगलं चांगलं आहे ना. फ्राईज कसं बेटा चांगलं आहे ना? है ना? कसं ऍक्च्युली स्पार्कलिंग सारखी टेस्ट येते. पंचट आहे हे चांगलं. हा लगेच मला माहिती आहे लॅव्हेंडर पेक्षा ते मला पिंक व्हेरी भारी असणार आहे. नाही मिंट वगैरे आहे त्याच्यामध्ये पुदिना वगैरे आहे. नको तिथे सारखं मागत बसेल. फायनली सगळं काय झालंय. आता शांतपणे बसू जेवण एन्जॉय करू. लागणार आहे तुला वाटतं अजून काही? पोट भरलं माझं. पोट भरलं? मंचुरियन मध्ये मग ते वाफल घरी पार्सल व्हायचं ना. पूजा तर बोलली पानसट आहे बट ज्यांना पण ऍक्च्युली पिंक फ्लेवर आवडतो ना पिण्यामध्ये तर पिंक बेरी किंवा वाईल्ड बेरी हे सगळं त्यांना ही गोष्ट त्यांना ही टेस्ट समजेल. खूप भारी आहे फ्रेंड्स मजा आली. गेला बेटा डॉगी गेला बेटा पुढे. हाय तुमचं नाव? श्रेयस. हाय श्रेयस जेवण झालं? जॉईन करतो. कोणता मेल आहे? हाय तुझं नाव? कृतियांक. जेवतो कृतियांक? जेवला तू? बुलेट आणि ह्याचं बेंटली. बाय बाय. हे पण टेस्ट वेज खाणार असं त्यानेच पोट भरणार आहे. तुला वाटतं माझं पोट भरेल? आता दिसण्यावरून तुला डिलिशियस आणि ऍक्च्युअल मध्ये पण डिलिशियस नाही छान होतं मला पण आवडलं. है ना. आणि बर्गरने तर पोटच भरणार एकदा ना सगळं. अरे काय सारखी ते पोरगी स्कूटी चालवते मला सारखं दाखवते. त्या पोरीला छोट्या पोरीला स्कूटी चालवता येते बट तिला नाही येत. तू वेळ काढ मग आपण डायरेक्ट स्कूटी काय शिकायला. नाही तू शिकवत मला. स्कूटी समोर आहे चावी देतो चालव आणि घरी नाही दोघांना पण. घरी न्यायचं की ट्रॉमा मध्ये न्यायचा? व्हिडिओ बघत असतील तर खरं खरं सांगा म्हणजे मला स्कूटी चालवायला देतो का? चावी देतो तुला मग तू ठरव मला घरी न्यायचं की ट्रॉमाला. मला आता नाही बोलले मला शिकायची आहे. नको चालव. ती नको चालव नाही ती बोलते आता गबच नको. अच्छा घेऊन स्वतः घेऊ. आपने जो फ्रेंच फ्राइज बनाया ना सच्ची में वो मैगडी का टेस्ट जैसा ही लग रहा है. बहुत अच्छा. रेडी कर दिया ना. हाँ पार्सल ही लेके जा. आप खाओ बिंदास बैठे बैठे खाओ. त्याच्यामध्ये पुदिना लिटरली टेस्ट लागते. पुदिन्याची ना ड्रिंक आपण येत जाऊ कधी कधी रात्री इथं. जवळच आहे घरापासून 10-15 मिनिटाच्या डिस्टन्स वरती फ्रेंड. रात्री जाऊन असं काय ट्राय करायचं तर नक्की आपला हा डेस्टिनेशन आता फिक्स असणार आहे. ज्यूस साठी तरी. हा बेटा नाही यायचं का? येऊया ना आपण. हा येऊया. हवेला फ्रेंड्स पहिलं बसवलेलं स्टूल वरती पण ह्याच्यावरती पण तिला नकोय. तिला उभा राहायचं म्हणून तिला उभा केलं नाही तर माझ्या खाली 2 स्टूल आहेत. तुझ्याने तिचा बर्गर हाफच ठेवलाय कारण की तिचं पोट भरून गेलंय. तर माझा जो बर्गर होता तो आपण पार्सल करून घेतो. लकीली ते शॉप बंद करतात आहे फ्रेंड्स तरी पण ते आपल्यासाठी वेट करतात आहे कारण की त्यांचे चेअर स्टूल टेबल सगळं आपण बसलोय. तुमचं नाव? ध्रुव पवार. ध्रुव पवार. माझे पण ब्लॉगिंग चॅनल आहे. ब्लॉगच बघत होते ना. जस्ट गेलो आणि मी बोलली तर तिला सोडलं तिची दीदी आहे म्हणून. म्हणजे हर आणि मी बोलले अगं गप ना. राईस होता ना पुण्यदा आवाज हा 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 तो वाला ब्लॉग लावला. अच्छा मी केलेला. हा 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 अच्छा हा मी बनवलेला. तू खाऊन बघितला असतं तर समजलं असतं तुला. झालं जेवण वगैरे झालं हो ना? आता जेवूनच आलो. जॉईन करता बर्गर वगैरे. आम्ही त्याला घेऊन आलो. तुझा जो इंट्रो आहे ना वेलकम टू माय ब्लॉग त्या बघूनच मी स्टार्ट केलं. ऑल द बेस्ट. तुला बरं देता येतं मला येतच नाही सकाळचा. मी किती प्रॅक्टिस मी 3 महिने या लोकांना विचारतो कसा इंट्रो करू मग मी बोललो नाही हर्ष दादाचा आहे ना तसाच मी चालू लवकर. सॉरी आपको टाइम हो गया हमारे वजह से. थैंक्स अ लॉट. बाय बाय. बाय टाटा. मी पुढे वडापाव आलाय ना त्याकडे समोसा पाव तुझा फेवरेट. हा मी ट्राय करेल. कुठे अच्छा ते बंद झाले ते. त्याच्या पुढे पण तो 10च्या पहिल्याच बंद. होईल 1-2 दिवसात मी ट्राय करेल. 6-7 वाजता आला तुला. थँक्स सजेशन साठी. बाय 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 बाय. माहित नव्हतं ब्रो
आता टेस्ट केली होती समजलं फ्रेंच फ्राईजचे, पण रेट पण कमी आहे. तर टेस्ट आणि क्वालिटी पण चांगली आहे, तर नक्की येत राहू इथे. फ्राईजची टेस्ट एकदम मॅगडी सारखी लागली मला, असं छान होती. ऍक्च्युअल बर्गर पण खूप छान आहे. नक्की नक्की नक्की. सेम टू सेम मैच खाता है फ्राई। थोड़ा लापरवाही से नहीं पकाते, वो अच्छे से पकाते हैं। नाही टेस्ट सामने वाले को पसंद आना चाहिए। पसंद आहे बरोबर. बरं तर फ्रेंड्स याची ऑनलाईन सर्व्हिस पण अवेलेबल आहे. तर नेक्स्ट टाइम रात्री किती वाजेपर्यंत चालू असतं आपलं? 11:15. तर जमलंच तर आम्ही ऑर्डर करून नाही तर स्वतःच येऊ. टेस्टी होतं. थँक्यू. येत राहू आम्ही. पण किती वाजेपर्यंत चालू असतं? हाच टायमिंग बंद होण्याचा? नाही, कारण की रेट पण कमी आणि ऍक्च्युअल मध्ये भारी आहे. हेच आपण बाहेर गेलो ना कुठे 100-150च्या वर प्राइस ठेवलाय, कारण स्ट्रीट साईडला सगळ्यांना पण अफोर्ड व्हायला पाहिजे. नाही, कारण की तू क्वांटिटी पण ते पॅकिंग वगैरे करून चांगला दिला मला. प्रोफेशनली शेफ आहे. अच्छा, मॅनेजमेंट केलं म्हणूनच. नाही, बेस्ट आहे. येत राहू मी सारखं. प्रतीक आळवे. कारण की बाकीचे पण ड्रिंक्स ट्राय करायचे होतात. आता मोकटेलच ट्राय केलं. त्यांच्याकडून घेतलेलं आता सॉफ्ट ड्रिंक. हा, त्यांनीच तर बनवलं. छान होतं. मी काय बोलते, लेव्हेंडर ट्राय केलं. आणि पिंक बेरी. जोगेश्वरी मध्ये जिथे आम्ही राहतो ना, तिथे कुठे सोडा पब किंवा सोडा हायच नाही. मी दमले आम्ही अक्षरशः. शोधून आता शेवटी आम्ही स्ट्रीट फूड शोधायला निघालेलो. तिथं येता म्हटलं इथे आहे का बघू. तो पुदिना जो टाकला होता ना, त्याची टेस्ट अशी लागत होती त्या पुदिनाची. मी त्याला तेच म्हटलं की पुदिना टाकलाय ना, त्याची टेस्ट लागते. थँक्स. गुड नाईट. बाय बाय. हे ह्याच्यासाठी फ्रेंड्स, कारण की ना अनएक्सपेक्टेड टेस्ट होती बर्गर आणि फ्राईजची पण. आणि आपण जे ट्राय केलं तिथे पाठी नूडल्स आणि हे सगळं, आणि खास करून ड्रिंक्स, टेस्ट एकदम भारी होती फ्रेंड्स. लक्षात राहील आणि आपण सतत आपण येत राहणार. करो वॉक करो. किती जोर जोराने खेचत नाही ती मला. जी गोष्ट चांगली आहे ना ऍक्च्युअल मध्ये, ती अप्रिशिएट केली पाहिजे. आणि ते समजलं पाहिजे समोरच्याला की त्यांनी कोणी त्यांचं जेवण ऑर्डर केलंय, त्यांना ते कितपत आवडलंय. आणि ते ऍक्च्युअली कॉम्प्लिमेंटेबल होत आहे ना पूजा. नेक्स्ट मला अजून टाइम एक पियाचं होतं, म्हटलं विचार केला की बंद झालं, हा. मग आपण नेक्स्ट टाइम लवकर येऊ आणि लवकर ट्राय करू. बट छान. नेक्स्ट टाइम काय आता सतत येत राहू इथे. चालवते कोण बघ. अरे बाप रे. इतका वेळ दिला फ्रेंड्स व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. जेवढे आपल्याला विशेष आले 100K सबस्क्रायबर फॅमिली कंप्लीट करण्याबद्दल, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू आपण लवकर फ्रेंड्स उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तर असं काय होतं फ्रेंड्स, आजचा आपला छोटा काय चालू आहे, तुझ्या इथे यायचंय. असं काय होतं फ्रेंड्स आपलं छोटंसं सेलिब्रेशन, जे आपण नाईटचं स्ट्रीट फूडने एन्जॉय केलं. ऍक्च्युली अजून मोठं स्ट्रीट फूड करायचं होतं, म्हणजे स्ट्रीट फूड मला खायचं होतं, पण कुठेच भेटलं नाही. कारण आम्ही फार लेट निघालो. पण जिथे कुठे भेटलं ते खूप अप्रतिम होतं. मला फार आवडलं त्यांचं, स्पेशली ते ड्रिंक आणि फ्रेंच फ्राईज. माझा हात दुखलाय. तिचा हात दुखायला लागलाय फ्रेंड्स फोन पकडून. 1 मिनिट पण नाही पकडलाय. वरती पकड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. अरे तू कशाला दे, पूजाने जी फ्रँक्रीज दिली ती सगळ्यांनी मला रिटर्न करा प्लीज. हे जेवणावरून काय गाणं माहितीये का पूजा? नाही. काय पूजा तू पण यार. पाहुणं जेवलात काय? तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाय मी सोसल, थोडं तरी सांगाल का ना. पाहुणं जेवला काय? जेवला का? अरे वा. आजकाल भाव्या फ्रेंड्स दुसरा व्लॉग मध्ये आपण दिसत असेल. सॉन्ग ऑफ द डे बोलायला हे करते, पण ती ऍक्ट आणि डान्स करून दाखवते. ह्याच्यावरून आठवलं ऋतू पुणेकर, ज्यांच्यासाठी आपण रील वरती बनवलं होतं की पूजा मला बोलते तू डान्स बघतो का, पण म्हटलं नाही, पण मी ऋतू पुणेकरला बघत बसतो डान्स सोडून. तर ऋतू पुणेकर यांचा आपल्याला DM आला इंस्टाग्राम वरती, आणि तो मी आज चेक केला, बघून खूप बरं वाटलं फ्रेंड्स. तर फ्रेंड्स एकच गोष्ट बाकी राहिली, ते वॉफल, बेल्जियम वॉफल आपण घेतलं होतं त्यांच्याकडून. तुम्ही आम्हाला घास भरवले, मग आम्ही पण तुमचं भरणारच की. 2 वाजत आले आता. गेली गेली बेटा, चला गेली आता. चला.